तुम्ही यांना का सांगत होता की घरी जाऊ नको? म्हणजे मला भीती वाटत, माहित नाही मम्मी काय विचारणार, मी नाही आहे समोर तर हे काय बोलतील, असं टेन्शन आलं होतं. मग बोलले मी येते, मग आपण भेटू. नाही मग दोघी तुम्ही येईपर्यंत हे थांबले की तुम्ही यायच्या आधीच गेले घरी? नाही थांबलेले, तुम्ही थांबले होते? मी बिल्डिंगच्या खाली थांबलेलो. मग ह्या आल्या मग दोघे घरी गेला. मग काय झालं? विचारलं मग लग्नाचं काय, असं तसं करेल लग्न बरं. बोलतो कधी, बोलो विचारतो करू बरं लग्न. काय नाही म्हणजे इकडे तिकडे गोष्टी झाल्या. आणि मम्मीने बोलवलं त्यांना घरी, काय आता तुमचं अफेअर आहेच एवढ्या ते वर्ष, मग लग्न तुम्ही फिरत होता ते घरी कळलं होतं? हो माहिती पडलेलं. कसं काय? माझ्या भावानी बघितलेलं, माझ्या दीदीनी बघितलेलं आम्हाला सोबत. तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं? माझी कझन. हो. आणि तुमच्या घरी कळलं नव्हतं? भरपूर लेट कळलं. जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा त्यांना समजलं की असं असं याचा आहे. पण मग तुमच्या घरून होकार होता? आपल्या घर, माझ्या घरून होकार होता, माझ्या घरी विरोध नव्हता. काय तुमच्या घरी विरोध होता? मग लग्न कसं केलं? 1 दिवसात. मग फिक्स केलं, नंतर आम्ही ऍग्री केलं, सगळ्यांना कन्व्हिन्स केलं, मग झालं. सगळे तयार झाले? मग लग्न ती हलत बिलत नव्हती? हलत नाही ठेवली का? 1 दिवसातच मला करून टाकू लागला हल्दीचं. बोल नंतर बघू काय ते. मग नंतर आता किती वर्ष, 4.5 वर्षात हळद केलीच नाही? लाईव्ह मुलाचा वाढदिवस केला ना 8 दिवसाला. काय पण कसा आहे स्वभाव, कसा आहे वहिनी? चांगला आहे, एकदम चांगला आहे. चांगला आहे. पण मला सांगा, संसार एकदम सुखाचा आहे? सर सर खूप प्रेम करतात? काय म्हणजे एखादी गोष्ट मागितली की लगेच देतात? नाही 2-3 वेळा सांगायला लागतात. हळद राहिल्यामुळे गडबड झाली आहे सगळी. बरं, या पहिल्या टप्प्यावरती गप्पा सुरू असताना या ठिकाणी आता बघूया किती बक्षीस वहिनींना मिळणार. त्यासाठी हा पहिला खेळ. तुम्हाला मनोरा रचायचा आहे. 3 टप्पे झाले की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आणि त्यानंतर प्रत्येक टप्प्याला 200 रुपयाचं बक्षीस त्यामध्ये वाढ होत जाणार. बघूया किती बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. $1200 रुपयाचं बक्षीस मिळालं. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. 1400 झालं. $1600. 1800. 1800 रुपयाचं बक्षीस मिळालं. आम्ही आई सांगा, मुलीबद्दल सांगा, जेव्हा हे घडलं तेव्हा काय होतं, आता कसं वाटतंय? आता छान वाटतंय. आणि जावयाबद्दल सांगा. चांगले जावई चांगले आहेत. खुश आहात तुम्ही? एकदम मस्त. वा, द्या. माझी सून खूपच छान आहे, मनमिळावू आहे आणि सगळ्यांचं चांगलं लक्ष ठेवते, सगळ्यांना सांभाळून घेते. बरोबर, एकदम चांगली आहे. एकदम चांगली आहे, पाहिजे तशी आहे ती. त्यांनी शोधलीच पाहिजे तशी. आम्ही त्यांच्यासोबत सोसायटीमध्येच राहतो आणि आम्ही एकत्रच राहतो. प्रत्येक काय कार्यक्रम असेल काय असेल ते एकत्रच असतात आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते पार्टिसिपेट करतात किंवा हे करूया ते करूया. नवीन गोष्टी करायच्या असेल ते दोघंही एकत्र असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. किंवा आपल्याला हे करायचं आहे आज किंवा हे करायचं नाही आहे, ह्या गोष्टी सगळे डिस्कस करतात. खूप छान आहेत त्यांची जोडी. खूप चांगले शेजार मिळाले. हो खूप छान मिळाले. हो ना. हो खूप छान. तुम्हाला शुभेच्छा. आणि आता या अभिनय करणार, तो अभिनय केला की तुम्ही तो ओळखायचा आणि बक्षीस मिळवून द्या. देणार ना? हो. घ्या पहिली चिठ्ठी. हिंदी चित्रपटाचं नाव, त्याचा अभिनय करा. हम दिल दे चुके सनम. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. पुढची चिठ्ठी घ्या. मराठी गाणं आहे. करा. वेळ सुरू झाली. गाणं म्हणायला लागेल. गाणं लागेल. वा वा, छान. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
पुढची घ्या. मराठी म्हण आहे, म्हण. कोण मारी अभिनंदन. चांगलं ओळखलं. एवढा वाईट ऍक्टिंग मध्ये पण चांगलं ओळखलं, खरंच धन्यवाद. झी मराठीकडून ही भेट असते. थँक्यू. तुमच्या 3 अपेक्षा सांगा ना मिस करा. ह्यांना ना राग पटकन येतो. पटकन येतो का हो? खूप चिडतात लगेच. मायनस पॉइंट आहे, पण खरं आहे तिचं. असं करून अगदी कसं मला चालेल? खूप चिड येते कधीतरी. लहान गोष्टीवरनं मी खूप मग ते चिडतो. त्यांचं म्हणणं आहे, थोडं कमी करा. नक्की प्रयत्न करेन. बरं मला सांगा, तुम्ही ते पवईला जायचे बघा भावाला भेटायला, तेव्हाही इतकाच राग होता? नाही, लग्नानंतर झालं. खूप प्रेम, तेव्हा तर खूप प्रेमाने बोलायचे. आता का ही खळी बुजायला लागली हळूहळू? लग्नाचा इफेक्ट. बघितलं. दुसरी अपेक्षा. ते ना संडेला घरी असले की मला कुठे फिरायलाच घेऊन जात नाही. का असं करता हो? थकून जातो हा? काम करून, असं वाटतं रेस्ट करावं म्हणून. सकाळी सुद्धा संडेला एकच सुट्टी असते. सकाळी सुद्धा उशिरा उठता तुम्ही? हो, आता धुणी भांडी राहतात त्याच्यावर. तिसरी अपेक्षा. त्यांनी आयुष्यभर मला असंच प्रेम करत राहावं. तुम्ही आयुष्यभर असंच प्रेम करावं एवढी माफक इच्छा आहे आमच्या वहिनींची. 100%. हा, 100%. त्यासाठी राग कमी करा. तुमचं जे प्रेम आहे ते रागातून व्यक्त करू नका. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिली अपेक्षा ही झोपते खूप झोपा काढते. काय गडबड आहे? त्यांचं म्हणणं आहे या जास्त वेळ झोपतात, त्यांचं म्हणणं आहे त्यांनी लवकर उठावं. म्हणजे घरातल्या कामांचा प्रश्न आहे हा सगळा. दुसरी अपेक्षा ती खूप इंट्रोवर्ट आहे, म्हणजे खूप घाबरते लोकांना, दुसऱ्यांच्या ह्याच्यात इन्फ्लुएन्समध्ये येऊन जाते. त्यापेक्षा तिने अजून थोडंसं तिचं व्यक्तिमत्व आहे त्याला स्ट्रॉंग करावं. काय मान्य आहे? तिसरी अपेक्षा तिने आईवडिलांचं पण जास्त, आईकडच्या लोकांचं पण जास्त लक्ष ठेवावं, जे ती सध्या ठेवू शकत नाही. ते पण तिने जरा बघावं त्यांच्याकडे पण. बघितलं कसा जावई चांगला मिळालाय. उगाच तेव्हा रुसला होतात तुम्ही, कळलं? आता किती बघा, तुमचीच काळजी घ्या असं सांगतोय आपल्या बायकोला. वा वा. नक्की. तुम्ही महाराष्ट्रीयन कुटुंबातून कच्ची कुटुंबामध्ये गेला, बरोबर? 5 वाक्य कच्ची त्यांच्याबद्दल बोला. मला नाही जमत कच्ची एवढी. 1 वाक्य. मला एवढी कच्ची करत नाही जमत. काही येत नाही? 2-4 असे वर्ड्स येतात. कुठला येतो? सुमीराव. हा, सुमीराव म्हणजे काय? झोपून जा. बरोबर, मुद्द्याचं येतं. सुमीराव म्हणजे झोपून राहा. बरं. हा, दुसरं? केडा वेन येतो. केडा वेन येतो. संध्याकाळी खिडक्या उघड्या ठेवल्या. कुठे जातो? अच्छा, कुठे जातो? तिसरं? बस, खूप झाली 2. बरं, सॉरी म्हणायचं तर कुणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं तर कुणाला? आधी तुम्ही. सॉरी म्हणायचं तर पहिलं हिच्या आईला वगैरे, की त्यांच्या नकळत मी लग्न केलं. परिस्थितीमुळे का नाही, पण ते मला खूप वाईट वाटलं. तेही असते तर खूप आनंद झाला. त्यांच्या फॅमिलीला सॉरी म्हणायचं आहे. आणि दुसरे काही जे माझे मित्र वगैरे आहेत ज्यांना मी इन्व्हिटेशन नाही देऊ शकलो, की प्रॉब्लेममुळे लग्नाला या म्हणून खूप जणांना बोलवायचं होतं पण शक्य नाही झालं, तर या माध्यमाने मी त्यांना सॉरी सांगू इच्छितो. आणि थँक्यू जे खूप जवळचे मित्र होते, त्यांनी मला लग्नात आणि बाकीच्या माझ्या वाईट वेळेस डायलॉग मारले का? काय झालं सांगा. पण त्याच्या आधीची स्टोरी नाही सांगितली. मी यांना प्रपोज केलं. तुम्ही प्रपोज केलं? ही वेगळीच कहाणी आहे सगळी. आधी लग्न करायचं नाही. 16ला मुंबईत आलेली माऊली 17 तारीखला एकमेकांना भेटतात. 18 तारीखला लगेच त्यांचा साखरपुडा होतो. 16 तारीखपर्यंत लग्नाचा विषय मनात नाही. असं काय त्या चित्रपटात होतं ते मला बघायचं.